अति पावसामुळे व ढगफुटी सदृश पावसामुळे शेती पिकांचं राज्यामध्ये लाखो हेक्टरवर प्रचंड नुकसान झालेलं आहे। यामध्ये सोयाबीन वाहून गेलेले, कपाशी वाहून गेलेली आहे, अनेक ठिकाणी 5-5, 7-7, 8-8 फूट जमिनी पूर्ण खरडून गेलेल्या आहेत आणि अगदी शेतांमध्ये तळे साचल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। अशा परिस्थितीमध्ये सरकारनं शेतकऱ्यांना आधार देणं आवश्यक असताना सरकार मात्र फक्त 2 हेक्टरची मदत देणार आहे। उदाहरणार्थ ज्याचं 25 एकराचं नुकसान झालं त्यालाही 2 हेक्टरची मदत मिळेल, ज्याचं 50 एकराचं नुकसान झालं त्यालाही 2 हेक्टरची मदत मिळेल। त्या 2 हेक्टरची मदत म्हणजे ही शेतकऱ्यांना दिलेली भीक आहे असं माझं स्पष्ट मत आहे। आता स्प्रिंकलरचे सेट गेले, घरांमध्ये पाणी घुसलं, अन्नधान्य खराब झालं, विहिरी पूर्ण खचून गेल्या, वाहून गेल्या, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, पण मदत मात्र 2 हेक्टरची मिळणार आहे। काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की जिथे जमिनी खरडून गेलेल्या आहेत, त्या खरडून गेलेल्या जमिनीला 37,500 रुपये मिळतात पर हेक्टर, परंतु जर त्याच्यामध्ये ती नुकसान भरपाई टाकली तर ती जमीन पोट खराब होते आणि पोट खराब झालेल्या जमिनीला पुढच्या वर्षी ती जमीन वहिती करता येत नाही, त्याच्यावर कुठलंही कर्ज मिळत नाही, कुठलाही शासकीय लाभ त्या जमिनीवर मिळत नाही। पोट खराब काढून ती जमिनी वहिती करायची याच्यासाठी पुन्हा शासन दरबारी 50 खेटा माराव्या लागतात। त्यामुळे शेतकरी खरडून गेलेल्या जमिनीची नुकसान भरपाई नका देऊ अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी घेतात। त्याच्यामधले जाचक निकष आणि अटी प्रचंड आहेत पोट खराब जमिनीची वहिती जमीन करण्यासाठी। त्यामुळे शेतकरी सगळ्या बाजूने अडचणीत सापडलेला आहे। ज्या ज्या ठिकाणी प्रचंड पाऊस झालेला आहे त्या ठिकाणी सरकारनं ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे आणि शेतकऱ्यांना 100% नुकसान भरपाई दिली पाहिजे। मागे एकदा कोल्हापूर सांगलीला महापूर आला त्यावेळी 4 पट नुकसान भरपाई वाढून घेतली। तिकडचे लोकप्रतिनिधी जाऊन बसले, त्यांनी GR बदलून घेतला, नवीन नियम आणला, परंतु आता ओला दुष्काळ विदर्भात आहे, मराठवाड्यात आहे। अशा परिस्थितीमध्ये इथले नेते मंडळी, लोकप्रतिनिधी जाऊन बसत नाही सरकारच्या छातीवर आणि ते करून घेत नाही। त्यामुळे अत्यंत म्हणजे अल्प स्वरूपाची मदत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे। एकतर 3-4 वर्षात सोयाबीन कापसाला भाव नाही, शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर जाऊन उभा ठाकलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारही जर या नुकसानीच्या काळात मदत करणार असेल तर शेतकऱ्यांनी बघायचं कुणाकडे। कुंपण शेत खाते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। एका बाजूने आम्ही सुलतानी संकटानं घेरल्या गेलेलो आहे, दुसऱ्या बाजूने अस्मानी संकटानं घेरल्या गेलेलो आहे। त्यामुळे जे नुकसान आमचं झालंय त्या नुकसानीची 100% भरपाई मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। सोयाबीन कापसाचे रेट पडलेले आहेत, त्यामुळे सोयाबीन कापसाला भावही यावर्षी मिळण्याची शक्यता फारच कमी दिसते आहे आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणजे अभिमन्यू जसा चक्रव्यूहात अडकला तसे आम्ही सगळे शेतकरी चक्रव्यूहात अडकलेलो आहे। या चक्रव्यूहात अडकलेल्या शेतकऱ्यांना सरकारने सरळ हाताने मदत केली पाहिजे आणि 100% नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे अशी आम्हा शेतकऱ्यांची मागणी आहे।